महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री परभणीला पालकमंत्री म्हणून लाभलेले आहेत। आज दिनांक 14 तारखेला त्यांचा परभणी दौरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परभणीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये काय कसल्या प्रकारचा सुधार व्हायला पाहिजे परभणीच्या सर्वसामान्य नागरिकांकडून समजून घेण्यात आम्ही प्रयत्न करतो। भाऊ, परभणीच्या दवाखान्यांमध्ये किंवा एकूण आरोग्य व्यवस्थेमध्ये काय बदल व्हायला पाहिजे किंवा काय सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? सर ते कसं आहे माहिती आहे का, जे ओरिजिनल अपंग आहे समजा दोन्ही पायाने त्याला टक्केवारी जास्त भेटायला पाहिजे आणि जे कमी एका पायानं अपंग आहे त्याला 100% द्यायला, म्हणजे दोन्ही पायानं अपंग आहे त्याला 40 आणि 50-60% अशा अपंग टक्केवारी भेटायली, याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे। गावाहून येणारे पेशंट राहतात त्यांना योग्य मार्गदर्शन तिथं होत नाहीये आणि तिथं जे बाहेर गावाहून आलेले आहेत त्यांची कुठलीच सोय केली जात नाही। पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध नाहीये, बाहेर त्यांना विकत पाणी घ्यावं लागत आहे। म्हणजे कुठल्या दवाखान्यामध्ये? सिव्हिल हॉस्पिटलची गोष्ट करावी आणि तिथं पाण्याची तर व्यवस्था नाहीये, तिथं स्वच्छतेचा बी अभाव आहे आणि कर्मचारी जे बाहेर गावाहून येणाऱ्या याला पेशंटला व्यवस्थित बोलत सुद्धा नाहीत। त्यांच्यावर काहीतरी शासनानं निर्बंध घालायला पाहिजे। पालकमंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे की त्यांनी या दवाखान्यामध्ये सुरळीतपणा आणावे आणि त्या डॉक्टरांना नियंत्रण आणण्यासाठी त्यांची काहीतरी उपाययोजना करावी अशी आमची दिव्यांग बांधवांसाठी सूचना आहे, विनंती आहे। परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पण परभणी जिल्ह्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं अशा ठिकाणावर कोणत्या सुविधा आवश्यक आहेत जे आरोग्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्यासारख्या आहेत? मेन म्हणजे तर दवाखान्याची मेन ते दवाखान्यात काय नाही काय आहे ते बघायचं, त्याने चक्कर मारून बघायची, म्हणजे खूप परेशानी व्हायची ना लोकांची। आता जे पेशंट नातेवाईक जे असतात ते घाईवरून आधीच होऊन जातात, नांदेड रेफर कर, औरंगाबाद रेफर कर, तिथे एकदा सिव्हिल मध्ये विचारून बघायचे साहेबांनी। गरीब लोक आहेत, खेड्यापाड्याचे, त्यांच्यावर चिठ्ठी काढायला पैसे नसतात, यांचं काम आहे विचारून बघायचं की बाबा काय असतं ती सुविधा मला सांगा, मी त्याला तुम्हाला उपलब्ध करून देईन इथं, साहेबाचं काम आहे। आणि राहिला विषय आरोग्यमंत्री या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। या जिल्ह्यामध्ये जशा आरोग्याच्या बाबतीमध्ये जनसामान्याला जशा सुविधा मिळायला पाहिजे तशा कुठल्याही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि म्हणून हा जिल्हा खूप मागा असलेला वाटतो असं माझं मत आहे। कारण आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, जे विषय आहेत, आज आपल्याकडं फार मोठा या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे, त्या सरकारी दवाखान्यामध्ये जाणारे हे सरासरी सर्वसामान्य माणसं असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, मजूर वर्ग असतील, यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाहीत। अनेक वेळा आम्ही पाहतोय, आम्ही त्या ठिकाणी जातोय तर त्या ठिकाणी अनेक विभागामध्ये जे डॉक्टर कार्यरत आहेत ते सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये उपलब्ध नसतात, कारण त्या ठिकाणी अनेक डॉक्टर असे आहेत की त्यांचे खाजगी दवाखाने या ठिकाणी आहेत आणि म्हणून ते तिकडे फारसं लक्ष देत नाही असं आम्हाला निदर्शनास आलं। तर आपल्यासोबत सय्यद आझर आहेत, हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विशेषतः सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांचं मोठं काम है, तो इसमें क्या बदलाव होनी चाहिए ऐसा लगता है आपको? सबसे पहले तो बदलाव ये होना चाहिए कि जो डॉक्टर है अपने पास उनका जो डॉक्टर चार्ट आता वो डॉक्टर चार्ट होना जरूरी है, तो पता चलेगा कि आज कौन सा डॉक्टर ड्यूटी पे है, कौन सा डॉक्टर नहीं है। तो सबसे पहले एक बड़े पैमाने पे एक डॉक्टर चार्ट होना चाहिए वहाँ पे, जिसमें डॉक्टर कौन सा है, उसकी टाइमिंग कौन सी है, वो होना चाहिए। दूसरी बात, अपने पास जो फिजिशियन डॉक्टर्स है तो वो ऑन कॉल पर ही आते हैं, वो वहाँ पर जैसा कैजुअलिटी में इमरजेंसी वार्ड में वो बैठे हुए नहीं रहते, वहाँ पर BHMS या MBBS या फिर सीखने वाले बॉन्ड पेपर पे जो बच्चे आते हैं वो बॉन्ड पूरा करने के लिए बैठे रहते हैं। अगर किसी को इमरजेंसी में अगर अटैक आता है या कोई एक्सीडेंट का पेशेंट आता है तो अपने को फिजिशियन को कॉल डालना पड़ता है। कॉल डालने के बाद वो फिजिशियन आधे या पौन घंटे के बाद वहाँ पर आता है। जब तक अगर वो पेशेंट को कुछ हो जाता है तो उसका जवाबदार कौन रहेगा? तो पहले तो नए पालक मंत्री से अपनी ये गुजारिश है कि ताबड़तोड़ उन्होंने एक ऐसा वहाँ पे एक ऑर्डर देना चाहिए कि फिजिशियन 24 घंटे होना चाहिए वहाँ पे, 12-12 घंटे की शिफ्ट में बोलो या 8-8 घंटे की। अपंगाला तपासून सर्टिफिकेट देत नाहीत, जे दोन्ही पायाने अपंग आहेत त्याला 40, 45, 50% देतात
आणि जे एका पायाने अपंग आहे त्याला 100% अपंगाचं प्रमाणपत्र देतात. तर ही सुधारणा व्हायला पाहिजे सर. बरं. आणखी दवाखान्यामध्ये जे उपचार भेटते त्या बाबतीमध्ये काय वाटतं का? 6 वर्ष झाले आमची महानगरपालिका झालेली आहे, पण प्राथमिक केंद्र इथं साकला प्लॉटमध्ये आहे. ते व्यवस्थित जर चालवलं तर सरकारी दवाखान्यात, मोठ्या दवाखान्यात कशाला जात? जर सगळी सुविधा इथं भेटायला लागल्यावर मग पुढच्या दवाखान्यात कशाला जायचं? तसंच खेड्याला सुद्धा तसंच झालं पाहिजे. खेड्याचे दवाखाने जर प्राथमिक चांगली आरोग्य सेवा भेटायला लागली ना तर मग मोठ्या सिटीला, शहरामध्ये यायला त्यांना त्रास होणार नाही, आहे का नाही? हे सुविधा त्यांना उपलब्ध झाली असं माझं म्हणणं. पडायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. सर्वप्रथम तर ते शासनाचा जो नियम आहे 2005चा, बदलीस पात्र असलेले अधिकारी सर्वप्रथम इथं 10 वर्षापासून जे डॉक्टर, अधिकारी, काही कर्मचारी इथं आहेत त्यांच्या तुरंत आधी बदल्या व्हायला पाहिजे, जेणेकरून यांची एक साखळी निर्माण झालेली आहे. आता डॉक्टर आहेत तिथं 10 वर्षापासून त्यांचे स्वतःचे इथं प्रायव्हेट दवाखाने आहेत, ते आपल्या दवाखान्याकडे जास्त लक्ष देतात. इथं शासकीय रुग्णालयामध्ये इकडं त्यांचं दुर्लक्ष असतं, त्यामुळे रेफरचे प्रमाण जास्त वाढलेले असतात. हे तुरंत आधी बदल्या व्हायला गरजेचे आहे. 2005चा जो कायदा आहे तो इथं परभणीचा सरकारी दवाखान्याला लागूच होत नाही मला ना. सध्या तर नाही लागू असं दिसतंय, सध्या तर नाही, त्यांची मनमानी चालू आहे. आम्ही तर जाऊन चौकशी केली असं लक्षात येतं की कमीत कमी एक डॉक्टर, अधिकारी 10 वर्षाच्या वर झाले त्यांना एकाच ठिकाणी आहेत. 8 घंटे की शिफ्ट में बोलो. और दूसरा मुद्दा ये है कि अपने पास ट्रामा केयर नहीं है. ट्रामा केयर का एक सबसे बड़ा मसला ये है कि अगर कोई एक्सीडेंट पेशेंट आता है और हेड इंजरी हो जाती है किसी को, तो वो पेशेंट अगर आजू बाजू के तालुके से अगर आता है तो वो उसको परभनी रेफर करते हैं, जिंतूर, पाथरी, सेलू वाले. और वो परभनी आने के बाद परभनी वाले फिजिशियन अपने पास सर्जन नहीं होने के कारण उसको डायरेक्ट नांदेड़ रेफर कर लेते हैं. नांदेड़ में भी नहीं होने के कारण वो औरंगाबाद चल जाता है. तो सबसे पहले एक ट्रामा केयर की सुविधा यहाँ पे चालू होना चाहिए, क्योंकि एक्सीडेंट के पेशेंट यहाँ पे सबसे ज्यादा आते हैं और हेड इंजरी का कोई डॉक्टर नहीं है. दूसरा ये कहना है मेरा, स्त्री रुग्णालय अभी तक के चालू नहीं हुआ. उसका काम कंप्लीट हो गया लेकिन वो चालू कब होगा? नॉर्मल कारण के हिसाब से बीपी बढ़ जाना या फिर बीपी कम हो जाना, ये पेशेंट को, या थोड़ी पेशेंट हेल्दी रही तो ये पेशेंट को नांदेड़ रेफर कर दे रहे, और वो डिलीवरी रास्ते में ही है, कहीं ना कहीं 15-20 किलोमीटर पे एम्बुलेंस के अंदर डिलीवरी हो जाती है. तो ये क्या कारण है रेफर करने का? अगर जल्दी से स्त्री रुग्णालय अगर इधर आ गया तो ये पेशेंट रेफर नाही करे जाएंगे. जिल्ह्यामध्ये सरकार दवाखान्यामध्ये आमच्या नंदलाल दवाखान्यात नेलं होतं, त्याला जे लगी वाटे रक्त येऊ राहिलं, ते तिथं आम्ही दवाखान्यात गेलो तर आम्हाला सांगितलं की इथं होऊ शकत आहे, तुम्ही नांदेडला जा, म्हणजे ताबडतोब इलाज होऊन जाईल. आणि मुलं सर आमचं इथं जर झालं तर चांगले असते, सरांचं नाव माहीत नाही मला, तिथं त्यांना नांदेड सांगितलं होतं आम्हाला. तर त्याला इतका त्रास होता की त्याच्या किटले साईडला रक्ताची लगी उडाली त्याला, पण त्यानं काय तात्पुरत्या गोळ्या खा म्हणले आणि नांदेड जा म्हणले. काय वाटतं आपल्याला? सरकारी दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा भेटावं, गोरगरिबाला फायदा व्हावा, हेच मनोधरी आमचं आहे. नेमका सुविधा कोणत्या भेटायला पाहिजे? सुविधा अपंगासाठी प्रमाणपत्र चांगले भेटणं, गोळ्या औषध चांगल्या भेटावं, बीपीचे रुग्ण, शुगरचे रुग्ण, नेत्ररुग्ण जे असतात त्यांना सुविधा चांगल्या व्यवस्थित भेटायला पाहिजे. तीसरा मुद्दा ये है कि जो मानव विकास की जो बिल्डिंग है वो बिल्डिंग को बाल रोग करके रख डाले हुआ है. कोविड के टाइम पे बाल रोगनों को उन्होंने कोविड कर डाले थे, लेकिन अब कोविड चलेगा है तो बाल रोगने की जगह पे बाल रोग आ गया, और मानव विकास की बिल्डिंग की जगह पे मानव विकास अगर आ गया तो जो पेशेंट के जो नातेवाईक है वो नातेवाईकों को रहने के लिए एक अच्छी सी सुविधा मिल जाएंगी. श्रमिक विश्वसाठी सचिन देशपांडे, परभणी.